दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहनं धुणे, पाण्यानं साफसफाई करण्यास मनाई करण्यात आली आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 10 जून 2025 पर्यंत दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहनं, मोठी वाहनं धुणे तसंच पाण्यानं साफसफाई करणं या कामांवर पालिकेनं निर्बंध घातलेत। या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र नगरपालिका महानगरपालिका अधिनियमातील कलमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असंही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। यानंतर बातमी आहे पाणी टंचाईची। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवतीये। शहरातील अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, पण टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या भागात तिसऱ्या दिवशी 1 ड्रम पाणी प्रत्येक घराला दिलं जातंय, तर ते पाणी 1 दिवसही पुरत नाही। त्यामुळे पाणी विकत घ्यावं लागतंय, तर मोठा आर्थिक फटका इथल्या लोकांना बसतोय असं स्थानिकांनी म्हटलंय। तर 1 ड्रम पाण्यासाठी 2 दिवस वाट बघावी लागते असंही स्थानिक म्हणतायत। मला 1 दिवस आड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणी येतं आणि एकच ड्रम असतो, पण 1 ड्रम प्यायला आणि वापरायला पुरत नाही। मग पुन्हा एक्स्ट्रा पाणी घ्यावं लागतं आम्हाला। 30 रुपये ड्रम प्रमाणे 1 ड्रम घेतो। समजा कधी 40ला पण आहे, आता उन्हाळ्यामध्ये 40ला आहे। कधी कधी असं वाटतं की आम्हाला वाटतं इथं नळाची योजना व्हायला पाहिजे। आणि इथं पाईपलाईन खचलेली आहे, तरी पण पाणी अजून आलेलं नाही। सरकारने इथं हे करायलाच पाहिजे। पाणी यावर्षी जून महिन्यात पाणी आलं पाहिजे। येणारा महिना, सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। अधिकृतरित्या उद्यापासून वेगवेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत। लबाड लांडग्यांनो, तुम्ही समांतरच्या नावाखाली जे काही पैसे खाल्लेत ना, ते पहिले लोकांचे द्या। त्यांच्या टॅक्समधून वसूल केलेला पैसा, त्याच्यावर चालणारी योजना, त्याच्यावर घेणारी तुमची टक्केवारी, त्याच्यामुळे या शहरावर पडलेला भार आणि त्यांना पाण्यासाठी टाळं फोडणारी जनता, याला जबाबदार तुम्ही आहात। तर चितळे बंधूंची जी बाकरवडी आहे ती फेमस आहे, बरेचसे लोक विकत घेत असतात। मात्र त्या नावाचा वापर करून, त्याचबरोबर जी डिटेल पाकिटावर असतात त्याचाही वापर करून तशाच पद्धतीने बाकरवडी बनवली जात होती। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जेव्हा गुन्हा दाखल झालाय, पुढे नेमकी काय कारवाई होणार ते बघावं लागेल। पाहूयात पुढची बातमी। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मेट्रो 7अ काम प्रगतीपथावर आलंय। मेट्रो 7अ मार्गिकेसाठी MMRDAनं बोगदा खणला होता। दिशा नावाच्या टनेल बोरिंग मशीननं हा बोगदा खणलाय। ही टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर आलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामाची पाहणी केली, तसंच अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावाही घेतला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामावर समाधान व्यक्त केलंय। पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं। अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं, जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून जे.कुमार कंपनीने केलेलं आहे। त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो। आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो ही डिलिव्हर झाली पाहिजे, या गतीनं आमचं काम चाललेलं आहे। मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफलाईन म्हणून या ठिकाणी काम करेल। पाहूयात पुढची बातमी। पुण्यामध्ये चितळे बंधूंचे नाव वापरत हुबेहूब पाकिट आणि इतर माहिती वापरत दुसऱ्या चवीच्या बाकरवडीची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। यानंतर चितळे बंधू मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली आहे। चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांच्या अधिकृत ईमेल ID, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांच्या असल्याचं भासवून या नावाचा गैरवापर करून फसवणूक केली असं तक्रारीत म्हटलंय। त्या आधारे पुणे पोलिसांनी चितळे स्वीट होमवर गुन्हा दाखल केलेला आहे। नावाचा गैरवापर करून आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जी आहे करण्यात आलेली आहे। त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी 95/2025
भारतीय न्याय सहायताची कलम 318(2), 350 आणि IT ॲक्टची 66C, 66D अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे.